सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध देवेंदर सिंग यानंतर अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संदर्भात जी चर्चा चालू झाली आहे पूर्ण देशभर, त्यापैकी आज आपण पाहूया की महाराष्ट्रामध्ये बघा, सध्या जी परिस्थिती चालू आहे ती केवळ त्या महाराष्ट्रामध्ये नसून ती पूर्ण देशभरामध्ये आरक्षण वर्गीकरणाची सध्याची जी मुवमेंट आहे ती चालू आहे. त्यामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि हरियाणा या राज्यांनी वेगळे कायदे इनॅक्ट केलेत, कायदे पारित केलेत आणि त्यांनी वर्गीकरण लागू केलेलं आहे. तर कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडू यांनी ऑलरेडी जे कायदे होते त्यांच्याकडे, तर ते कायदे त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी फेरबदल करून ते कायदे पुढे लावलेले आहेत. ही जी राज्य आहेत तर यांनी हे तीन जे आहेत, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडू, यांनी पूर्वीपासून अस्तित्वात असलेले जे काही कायदे आहेत तर त्यांच्या आधारे वर्गीकरण लागू केले आहे. आता तेलंगणाची परिस्थिती काय बघा. तेलंगणामध्ये जो कायदा आणलेला आहे त्याचं नाव आहे तेलंगणा शेड्यूल कास्ट रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन ॲक्ट 2025. हा 25ला आणलेला आहे. म्हणजे देवेंदर सिंगचं जजमेंट आहे 1 ऑगस्ट 2024 आले, त्यानंतर हा आलेला कायदा आहे. तर या कायद्यामध्ये काय म्हणलं आहे बघा की त्रिस्तरीय उपवर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये गट एका जो आहे त्याला 1% दिलेला आहे. त्यामध्ये छोट्या छोट्या जाती आहेत जे 1-2% पॉईंटमध्ये येणाऱ्या जाती आहेत. त्यात मांग, मेहतर, मष्टी इत्यादी ज्या जाती आहेत तेलंगणामध्ये, तर त्या जातींना 1% दिलेला आहे. त्यानंतर 9% जे आहे तर त्या ठिकाणी असणारी सगळ्यात मोठी मादिगा जी जात आहे, जे मंदाकृष्णा मादिगा यांनी मोठ्या प्रमाणात तिथं आंदोलन केलं होतं. तर मंदाकृष्णा मादिगाची जी मादिगा जात आहे ती, तिच्यासहित मोची, चमार, सिंधोलू अशा एकूण 18 जातींचा समावेश केलेला आहे. तर ते त्यांना गट 2 9% आरक्षण त्यांना दिलं आहे. आणि गट 3 जे आहे, जी माला समुदाय आहे, माला व इतर 26 जाती यांना मिळून 5% असं 3 गटांमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात आलं आहे. तर ते आरक्षण कशासाठी लागू केलेलं आहे बघा, ज्या सरळ सेवा भरती आहेत, डायरेक्ट थेट भरती, त्यासाठी आहे. त्यानंतर सार्वजनिक उपक्रमातील नियुक्त्या, जे की महामंडळे वगैरे जिथं कुठं नियुक्ती करायची असेल किंवा एखादा विधान परिषद वगैरे जिथं नॉमिनेशनच्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी. आणि त्यानंतर जे शैक्षणिक संस्था आहेत, ॲडमिशन्स वगैरे आहेत, तर त्या ठिकाणी शैक्षणिक संस्थांच्या शासकीय अनुदान, विना अनुदान ज्या काही प्रवेश आहेत त्या प्रवेशांसाठी त्याचं लागू होणार आहे ते आरक्षण. त्यानंतर आंध्र प्रदेशचा कायदा जो आहे तर त्या कायद्याचं नाव बघा, तो सुद्धा 2025मध्ये आलेला आहे. आंध्र प्रदेश शेड्यूल कास्ट सब क्लासिफिकेशन ॲक्ट 2025. तर हा जो कायदा आहे तर या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती महाराष्ट्राप्रमाणेच आहे. राजीव रंजन मिश्रा आयोग स्थापन केला होता त्या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये जो बदर आयोग आहे तर त्याच पद्धतीने एक सदस्यीय आयोग त्या ठिकाणी स्थापन केला होता. त्या आयोगाचा जो अहवाल आला तर त्या अहवालाच्या आधारे अगोदर त्यांनी आदेश काढला, ऑर्डिनन्स इश्यू केला राज्यपालांनी. नंतर त्याचं विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे त्यामध्ये कायद्यामध्ये त्याचं रूपांतरित करण्यात आलं. त्याची वैशिष्ट्य काय आहेत बघा, तिथं त्रिसदस्यीय वर्गीकरण तिथं पण केलेलं आहे. 59 जाती आहेत. तिथल्या 59 जातीचा 1% जे आहे ते 12 अतिमागास व अल्पसंख्याक अनुसूचित जाती जे आहेत, रेल्ली, घासी, सप्रू, ह्या जातींना 1% देण्यात आलं. त्यानंतर 6.5% जे आहे तर मादिगा या जातीच्या संबंधित ज्या काही जाती आहेत त्यांना 6.5% देण्यात आलं. आणि गट 3मध्ये 7.5% जे आहे ते 29 जातींना देण्यात आलं. या गट 2मध्ये 18 जाती ठेवलेल्या आहेत. गट 1मध्ये 12 जाती येतात आणि गट 3मध्ये 29 जाती आहेत. यामध्ये माला समाजातील जास्त जातींचा समावेश आहे. 200 बिंदू रोस्टर प्रणाली त्यांनी या ठिकाणी तिचा जे आहे ते अंमलबजावणी केली आहे. आरक्षणाचं प्रभावी आणि अचूक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अधिनियमामध्ये 200 जी आहे रोस्टर प्रणाली त्यांनी हे केली आहे, लागू केली. त्यामध्ये बॅकलॉगची रिक्त पदे जी आहेत तर ती पदे कशा पद्धतीने बॅकलॉग क्लिअर करता येईल तेही त्यांनी त्या ठिकाणी सुनिश्चित केलेलं आहे बघा. नंतर हरियाणा जे आहे तर हरियाणामध्ये त्यांनी काही वेगळा कायदा केलेला नाही. त्यांनी एक स्वतंत्र कायदा न करता आयोग स्थापन केला आणि त्याच्या शिफारशीनुसार 50% 2 याच्यामध्ये विभाजन केलं आहे. ह्याच्यामुळे हरियाणाचं एकदम विशिष्ट आणि असं युनिक असं मॉडेल आहे, जे की महाराष्ट्रामध्ये त्याची मागणी केली जाते की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने लागू करावं. राज्यातल्या 20% अनुसूचित जाती 20% टोटल आरक्षणाच्या 20% आरक्षण तिथं आहे. सगळ्यात जास्त आरक्षण आहे तिथे 20%. तर त्यापेक्षाही जास्त पंजाबमध्ये आहे, इथं 20% आहे. तर त्यामध्ये DSC डिप्रायव्ड शेड्यूल कास्ट आणि OSC अदर शेड्यूल कास्ट असे 2 पद्धतीचे त्यामध्ये ग्रुप बनवले आहेत.
तर 10% आरक्षण जे आहे ते 39 DSCला दिलेलं आहे, 39 जाती आहेत त्यामध्ये, आणि 10% आरक्षण इतर 15 जाती आहेत तर त्यांना दिलेलं आहे. त्यामध्ये चमार, रामदासी, रविदासी इत्यादी जातींचा समावेश आहे. आणि ज्या 39 जाती आहेत तर त्या डिप्रायव्ड एकदम अत्यंत मागास असलेल्या जातींचा त्यामध्ये समावेश आहे. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी की ज्या DSCच्या जागा भरल्या नाही तर तिथं उमेदवार जर नाही भेटले पात्र उमेदवार तर त्यांना OSC चे पात्र उमेदवार त्या ठिकाणी भरता येतील अशा पद्धतीची त्यांनी सोय केली आहे. म्हणजे SCची जागा ती रिक्त राहणार नाही किंवा त्या जागेला ओपन किंवा ओपनसाठी कन्वर्ट करता येणार नाही, तर ती SCसाठी ठेवावी लागणार आहे अशा पद्धतीची त्या ठिकाणी त्यांनी सोय केलेली आहे. कर्नाटक आणि पंजाब आणि तामिळनाडू या ठिकाणी त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत बघा. तर कर्नाटकामध्ये कर्नाटक अनुसूचित जाती उपवर्गीकरण अधिनियम 2025 तो सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर तो कायदा पारित करण्यात आलेला आहे. आणि पंजाबमध्ये 2006ला कायदा पारित केला होता, तोच कायदा चॅलेंज झाला होता सुप्रीम कोर्टामध्ये, तर तो त्यांनी कंटिन्यू ठेवलेला आहे. तामिळनाडूमध्ये अरुंधतीयार ह्या एका विशिष्ट जातीसाठी त्यांनी वर्गीकरणाची स्पेशल प्रोव्हिजन केली होती. 2009चा कायदा आहे तो. आता कर्नाटकाचं बघूया आपण कसं आहे. इथं सुद्धा बघा एकच आयोग, एक सदस्य आयोग HN नाममोहन दास यांचा जो आयोग आहे तर तो आयोग त्यांनी स्थापन केला होता. त्यांनी एम्पिरिकल डेटा कलेक्ट केला आणि 17% जे आरक्षण आहे त्यामध्ये उपवर्गीकरण त्यांनी सुचवलं. तर त्यातले प्रमुख वैशिष्ट्ये असे आहेत की तिथं सुद्धा त्रिस्तरीय अंतर्गत केलं आहे. तिथं सुद्धा ABC केलं आहे. यामध्ये काय आहे, Aमध्ये त्यांनी ऐतिहासिकदृष्ट्या वंचित अशा 16 जातींचा समावेश केला. Bमध्ये तुलनेने अधिक प्रतिनिधित्व असलेल्या 19 जातींचा समावेश केला. त्यामध्ये महार, माला, होलाया इत्यादी जाती आहेत. आणि Cमध्ये ज्या 63 जातींचा समावेश करण्यात आला आहे तर त्या Cमध्ये आहेत टोटल. तर ती कशासाठी केलेलं आहे, राज्य शासनाच्या थेट भरती असतील, ज्याला डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणतो आपण, ते सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम, विद्यापीठांमधील प्रवेश, शासन अनुदानित शैक्षणिक संस्था आणि राज्याच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या सहकारी संस्था, या सगळ्या ठिकाणी हे 3 गटांमध्ये आरक्षण लागू केलं जाईल. कोणत्याही गटाला संपूर्णपणे वगळलेलं नाही त्यांनी, असं त्यांचं जे आरक्षण आहे तर त्यामध्ये 3 पद्धतीने त्याला डिवाईड केलं आहे. आता पंजाबमध्ये बघा, पंजाब अनुसूचित जाती आरक्षण, सेवांमधील आरक्षण अधिनियम, इथं सर्व्हिसेसमधील जे आहे तर त्याला नावच दिलेलं आहे. 2006चा तो कायदा आहे. तर हा जो कायदा आहे तर तो घटनात्मकदृष्ट्या वैध ठरवलेला आहे देवेंद्र सिंगच्या केसमध्ये 2024च्या. याची वैशिष्ट्य काय बघा. तर 45(4) जे आहे या कायद्याचं, यामध्ये असं म्हणलेलं आहे की थेट राखीव असलेल्या रिक्त पदांपैकी 50% पदं जी आहेत ते वाल्मिकी आणि मजहबी शीख समाजातील पात्र उमेदवारांना देण्यात येतील. या कायद्यातले त्या कलमानुसार सांगितलेलं आहे की 50% मजहबी आणि वाल्मिकी शीख या समुदायांना त्या समुदायाचा विचार करण्यात येईल. त्यानंतर जर एखादी भरती प्रक्रिया वाल्मिकी आणि मजहबी समाज पात्र उमेदवार सापडले नाही, इथंही बघा, जर पात्र उमेदवार नाही सापडले तर ज्या बाकीच्या SCमधील जाती आहेत त्यातील पात्र उमेदवारांना त्या ठिकाणी भरलं जाईल. याच्यानंतर थेट भरतीमध्ये अनुसूचित जातीला 25% व्हर्टिकल रिझर्वेशन त्यांनी दिलेलं आहे. जसं की आपल्याकडे असतं बघा, शेड्यूल कास्टला समजा 10 जागा रिझर्व असतील तर त्यामध्ये 3 जागा ज्या असतात त्या महिलांसाठी असतात, ते व्हर्टिकल रिझर्वेशन म्हणतात. त्याच पद्धतीने 25% रिझर्वेशन थेट भरतीमध्ये त्यांनी व्हर्टिकल रिझर्वेशन ठेवलेलं आहे. तसेच राज्यसेवेतील गट आणि गट ड पर्यंतच्या पदोन्नती विभागनीय 14 ते 20% आरक्षण निर्धारित करण्यात आलेले आहे. ह्या विशिष्ट त्या मजहबी शीख आणि वाल्मिकी जी जाती आहेत त्यांच्यासाठी केलेलं आहे. इथं सुद्धा त्यांनी रोस्टर व्यवस्था जी आहे ती रनिंग रोस्टर केलेलं आहे. त्यामध्ये जे अनुसूचित जातीच्या बॅकलॉग आहे, रिक्त पदांना सुद्धा वर्ग म्हणून मान्यता देण्यात आली असून अशा रिक्त पदांवर करता वार्षिक 50% आरक्षण मर्यादेचे बंधन लागू केले. तर इथे सुद्धा SCच्या जागा ज्या आहेत तर त्या जागा दुसऱ्या कोणाला वळवण्यात येणार नाहीत किंवा वळवल्या जाऊ नये अशा पद्धतीची त्यांनी तरतूद केली आहे. आता तामिळनाडूमध्ये बघा, तामिळनाडू अरुंधतीयार विशेष आरक्षण अधिनियम 2009. हा अधिनियम अनुसूचित जातीच्या वंचित जे अरुंधतीयार जे आहेत तर त्यांना कोटा विदिन कोटा या अनुषंगाने 2009ला दिलेलं आहे. तर हा सुद्धा त्या केसमध्ये देवेंद्र सिंगच्या केसमध्ये चॅलेंज झालेला होता. तर 3% स्वतंत्र आरक्षण जे दिलेलं आहे तर ते आरक्षणसुद्धा संवैधानिक आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. 18% आरक्षणाच्या अंतर्गत 3% अरुंधतीयार या समाजासाठी त्यांनी वेगळं दिलं आहे. मग इथं जर कोणी म्हणत असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये की मातंग समाजाला वेगळं दिलं तर ते आरक्षण
कसं टिकणार आहे जातीच्या आधारावर. तर मग जे अरुंधती या जातीचं टिकलेलं आहे तामिळनाडूमध्ये, त्याच धर्तीवर महाराष्ट्राचं देखील आपल्याला इथं बघता येईल. अशा पद्धतीनं जे आहे तर हे जवळपास पूर्ण 6 राज्यांनी ते आतापर्यंत आरक्षणाचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि महाराष्ट्रासहित महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, त्यानंतर असे एकूण 6 ते 7 राज्यांचं जे आरक्षण वर्गीकरणाचा जो विषय आहे तो अजून अंडर कन्सिडरेशन आहे, म्हणजे त्याच्यावर अभ्यास चालू आहे. म्हणजे ही काय फक्त महाराष्ट्रातील महारमांग यांची लढाई नाही किंवा त्यांच्यामधला वाद नाही, तर हा एकूणच पूर्ण भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीची अवस्था आहे आणि सगळीकडेच आरक्षणाचं वर्गीकरण होत आहे. कुठेही कुठल्याही प्रकारचा हिंसा किंवा काही झालेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व तमाम अनुसूचित जातीतील जनतेला अशी विनंती आहे की त्यांनी या आरक्षण वर्गीकरणाकडे कायदेशीर बाजूने, संवैधानिक बाजूने बघावं आणि तो आरक्षण वर्गीकरणाचा जो विषय आहे तो शांतपणे हाताळावा, एवढीच विनंती आहे. धन्यवाद.